आज रांगोळी काढली, मस्त दुकान भेटलं। गावठी कोथिंबीर नाही पण हिरवी वांगी मिळाली। मस्त एकदम झकास भाजी बनवली। आज सकाळीच रांगोळी काढली आणि बाहेर निघाले। थोडं भाजीचं आणि दूध वगैरे घ्यायचं होतं। विशेष म्हणजे मला एक मस्त दुकान सापडलं। इथे रोजची ताजी भाजी, फळं, दूध, दही सगळं मिळतं, म्हणून मला दुसरीकडे जाण्याची गरजच पडत नाही। सामान घेतलं आणि घरी आले। कोथिंबीर घेतली पण गावठी नव्हती तरी चालतंय। खरं तर सगळीकडे आता हायब्रिडच मिळतात। आज एक स्पेशल गोष्ट मिळाली, हिरवी वांगी। बंगलोरमध्ये ही पहिल्यांदाच अशी वांगी पाहिली। बाकीच्या वांग्यांपेक्षा या वांग्याची भाजी मस्त लागते। सगळं स्वच्छ धुवून घेतलं। आता खरी गृहिणी तीच जी सर्व शेवटपर्यंत व्यवस्थित टिकवते। माझेही तेच प्रयत्न चालले। दूध बॉईल करायला ठेवलं, दूध घेतलं आणि तो वेळ मी बाल्कनीत निवांत एन्जॉय केला। कपडे सकाळीच धुतले होते, वाळत घालायचे बाकी होते। म्हटलं चला कपडे वाळत घालू आणि आजचं वातावरण तर खूपच भारी होतं। आता लागले स्वयंपाकाला। कांदा आणि टोमॅटो आधीच कापून घेतला होता। छान फोडणी दिली, मग त्यात हळद, तिखट, काळा मसाला, धनेपूड टाकून एकजीव केलं। वांगी बटाटा टाकला, छान तेल सुटतपर्यंत शिजू दिलं। मग त्यात पाणी घालून साधारण 5 मिनिट होऊ दिलं आणि मस्त अशी भाजी तयार झाली। गरम गरम चपात्याही बनवल्या। चला तर मग आम्ही आता जेवण करतो। पुन्हा भेटू न्यू ब्लॉग मध्ये। बाय।